हिंगोलीच्या वसमतमधील गवळी मारुती मंदिर ते उपविभागीय कार्यालयापर्यंत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आणि आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। प्रभू श्रीराम यांना मांसाहारी संबोधून हिंदूच्या श्रद्धा भावना दुखावण्याचे काम केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्थ असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यातील नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र सुरू करण्यात आले आहे। या प्रात्यक्षिक केंद्रावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी आपले मत नोंदवून मतदान झाल्याची खात्री केली। तसेच ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती जाणून घेतली। यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थित होते। या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनीही या प्रात्यक्षिक केंद्रावर आपले मत नोंदवून माहिती जाणून घेतली। 20 जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला जाण्यासाठी अंतरवाली सराटी येथून पायीवारी निघणार आहे। त्यानिमित्त औंढा तालुक्यातील नागझरी, सावळी, दुधाळा आणि पिंपळा गावामध्ये जाऊन गाव परत वाहनाचे नियोजन करण्यासाठी मराठा समाजाकडून कॉर्नर बैठक घेण्यात आली आहे। 20 जानेवारी रोजी जाण्यासाठी जय्यत तयारी देखील मराठा समाज बांधवांकडून केली जात आहे। कारमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकावर हट्टा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नागेशवाडी येथे 90,000 रुपयाच्या गुटख्यासह एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून यामध्ये 6,90,000चा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्नजीत जाधव, जमादार राजेश ठाकूर, शेख मदार, महेश गर्ज या पोलीस पथकाने केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.